नाही त्यांचा तो गेला. चादर ओढ़े
जबरदस्त. सगळ्यांचा वॉर्मअप झालाय का? का आले ते नुसतेच बघताय? सगळेजण फ्री झालात का? कोचला बरोबर बघतायत का? कोच जसे करतायत तसं स्टेप्स करतायत का? क्या बात आहे. आज 611 डिव्हाइस आहेत. सगळेजण वेळेत आलेले आहेत. सगळ्यांना माहिती होतं आज की आज काहीतरी चेंज होणार आहे. आज काहीतरी मजा येणार आहे ना. ती मजा घ्यायची असेल तर पण वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. सकाळी सकाळी आपण झोपेतून उठतो, आपली बॉडी स्टिफ असते, स्नायू स्टिफ असतात, जॉईंट जाम असतात, जाम आहे का नाही. जसं गाडीला शटरला आपण करतो ना, तसं बॉडीला ऑइलिंग वॉर्म. त्यामुळे काय होतं वॉर्म केल्याने नसांवरचा ताण कमी होतो. हृदयाची गती जी आहे ती राहते. वॉर्मअपने हळूहळू ब्लड आपलं गरम होतात आहे का नाही. वॉर्मअप केल्याने हृदयावर ताण येतो. आपली सेंट्रल नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होतात. वॉर्मअप केल्यामुळे आपली ऑक्सिजन ग्रहण करण्याची कॅपॅसिटी वाढते. व्यायाम करताना ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी मदत होते. म्हणून पहिलं वॉर्मअप आहे ना. येस, म्युझिक प्लीज.
जबरदस्त जबरदस्त जोडी जबरदस्त आहे. आणि दोघांना पण जबरदस्त मनावर ताण काढून टाका है ना. आणि BP शुगरवाल्या स्पेशल दोन गोष्टी आहेत ना आज विसरून जायच्या. काय माहिती तुम्हाला नावाचा विसर पडला ईश्वराचा विसर पडला याला फक्त विसरू नका. आणि ज्यांनी आपल्यावर उपकार केले यांना त्या दोघांना विसरू नका. आणि जीवनाचा खरा आनंद घ्यायचा तर ज्यांनी आपल्यावर उपकार केले ना त्यांना फक्त लक्षात ठेवा. आणि आपण कोणावर केले असेल ना ते विसरून जायचं. आणि ज्यांनी आपली निंदा केली असेल ना त्यांना एवढ्या दोन गोष्टी केल्या कोचला मॅच केलं एनर्जी ड्रिंक घेतलं BP शुगर चलिये जिंकले.
DJ विकास 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 अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा अवतार शिवाचा अष्टभैरवाचा अवतार All-Star Remix.
अच्छे करम, राजे आहे अच्छे करम. क्या बात. विकास सरांनी वर्कआउट केला, काय विशेष केलं. पण दीपाली मॅडम वर्कआउट केला, खूपच विशेष केलं. विकास कुल सर दररोज व्यायाम करतात, त्यांनी व्यायाम केला, काय विशेष केलं. पण त्यांच्या बरोबर उभं राहून त्यांना मॅच केलं, अफलातून, अमेझिंग, अनबिलिव्हेबल, फॅन्टास्टिक. आपली जोडी अशी पाहिजे, है का नाही. विकास सरांचा वर्कआउट म्हणलं की लोक अरे बापरे आज लय जबरदस्त होणार. अरे पण हे बघितलं का, जोडीने करतायत आणि तेवढंच गोडीने करतायत, तेवढंच जबरदस्त करतायत. आपल्याला पण करायचं, ही एनर्जी घ्या. अशी आपली जोडी हिट आणि फिट झाली पाहिजे, असला जबरदस्त वर्कआउट करता यायला पाहिजे. आणि विकास सरांबरोबर उभं राहून पहा, त्यांना मॅच करणं म्हणजे भाकरी घ्यायचं काम नाहीये. ते पहा, संसाराचा गाडा बघून, शेती बघून, मुलं सासू सासरे बघून परत वर्कआउटला हजीर. क्या बात, क्या बात. चलिए जबरदस्त क्लैपिंग के साथ कोच को मैच करना है. म्यूजिक. शांतपणे खाली बसायचंय, स्वतःच्याच 2 पायावर. आहेत का आपल्याला? शांतपणे खाली बसा. 2 घोट घ्या, तोंडामध्ये फिरवा जरा, लाळ मिक्स होऊ द्या, पोटामध्ये जाऊ द्या आणि मग उभे राहा. एनर्जी ड्रिंक असेल ना, तुमच्या चेहऱ्यावर डाग राहत नाही, शरीराच्या आतले पण डाग राहत नाही, सगळे बाहेर निघून जातात. चरबी वितळते, फॅट वितळतात, डायजेशन सुधारतं, ऍसिडिटी गायब होते,
बॉडी पेन संपून जातं. बरोबर सांगतोय. आणि कोचला मॅच करायचंय आहे ना. आणि ही एनर्जी वाढवायची का तुम्हाला? बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणायचंय का? मग आपली 24वी बॅच आता किती झाल्या? सक्सेसफुली 24वी बॅच आहे आता. बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज. ज्याला असं वाटतंय माझी आहे ना एनर्जी वाढत नाही, माझा आहे ना स्टॅमिना वाढत नाही, माझा आहे ना आळस जात नाही, माझा आहे ना थकवा जात नाही, जे जे काही जात नाही असं वाटतंय ना, मग एकाच महिन्यामध्ये इमानदारी करणार असेल तर इथे एक अशी टीम आहे की जी तुमचं सगळं करून घेते. 6 महिन्याचा कार्यक्रम आहे ना, एका महिन्यात होतो. पण कसा? तो कोच सांगेल तसंच करायचंय. नुसतं मनाने नाही करायचंय. एनर्जी ड्रिंकला टाळाटाळ नाही करायची, फ्युलला टाळाटाळ नाही करायची, झोप चांगली घ्यायची, सॅलड भरपूर घ्यायचंय. हॅलो, भाकरीलाही खाल्यास सॅलड नाही खाल्लेलं. ही अशी जोडी फ्लेक्सिबल व्हायची असेल ना, सॅलड खूप खावं लागतं, एनर्जी ड्रिंक खूप घ्यावं लागतं, फ्युल खूप घ्यावं लागतं. हॅलो, झोप चांगली घ्यावी लागते. हॅलो, नाईट वर्क घ्यावं लागतं हार्ट स्ट्रॉंग करण्यासाठी. तुम्हाला ओमेगा 3 पाहिजे म्हणा, आम्हाला कोणी सांगितलं नाही, भाकरीच खायला सांगितलं फक्त. ओमेगा 3 पाहिजे. खूप वर्कआउट करतो आम्ही, खूप वर्कआउट करू आहोत. चांगल्या गोष्टी बरोबर वाईट गोष्टी बरोबर चांगल्या गोष्टी निघून जातात ना. मल्टीव्हिटॅमिन पाहिजे त्याला. मग हे आहे ना आपल्याकडं 27 प्रकारचे फ्युले. आम्ही 4 मध्ये अडकलो. मग कशी आपली जोडी फिट व्हायची, कशी आपली जोडी हिट व्हायची, आणि कधी आपण फर्स्ट पेजला यायचो आणि कधी जबरदस्त वर्कआउट करायचो. चलिए म्युझिक प्लीज. किसकी लगी भाई आके पधारा हूँ तो यहाँ फिकर आजा इधर बीच पे लगा ले तू ठुमका 1 2 3 4 get on the dance floor 1 2 3 4 get on the dance floor shake show down hit the party hit give me come 1 2 3 4 get on the dance floor shake the booty shake the booty show down hit the party hit give me शिव शंभूचे वारस आम्ही नाद करायचा नाही एक मुखाने कर सुसारे जय भवानी जय शिवराय हर्राच्या मोळ्या माती मधुरी हर्रात खळखळणारी नसा नसा मध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी मनात तुमच्या सत्वाची रण भैरवी तुंबणारी मर्दानी पाण्याची अग्नी बिजली चमचमणारी अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही आम्हाला कवी सुपर क्लॅपिंग करायच्या सगळ्यांसाठी 680 डिवाइस आज हायएस्ट. क्या बात आहे. प्रमोशन जबरदस्त झालेले दिसते. जोडी आज हिट होणार हे सगळ्यांना माहिती होतं है ना. नागराज मंजुळे जसं पिक्चर हिट झाला ना
तसं सुपरहिट कार्यक्रम आहे आज. क्या बात. चला तर इमानदारी करायची स्वतःच्या. ज्यांनी 30 मिनिटं बरोबर इमानदारी केली ना त्यांच्या बॉडीतला आता ग्लुकोज संपलाय. आता ते रेडी आहेत फॅट लॉस करण्यासाठी. फॅट लॉस जर्नी ही 30 मिनिटानंतर चालू होते. पुढचे 15 मिनिटं. ही 15 मिनिटं कोणासाठी? ज्यांनी 30 मिनिटं अगोदर प्रॉपर केलंय. वॉर्मअप केलंय, स्लो कार्डिओ केलाय, फास्ट कार्डिओला आता सुरुवात झालेली आहे. आणि आता पुढचे 15 मिनिटं दिले ना, या 15 मिनिटात तुमचा फॅट लॉस होणार आहे. त्यामुळे स्वतःची इमानदारी करायची. शुगरवाल्यांसाठी स्पेशल इथं एक हार्मोन क्रिएट होतं. 30 मिनिटांमध्ये ग्लुकोज संपलं की ग्लुकॅगॉन ऑन होतं. हे 30 मिनिटं ज्यांनी इमानदारी केली त्यातच ऑन होतं. आणि हा ग्लुकॅगॉन आला ना तुमच्या रक्तामधली, शरीरामधली सगळी साखर बिकर जी काय आहे ना, शुगर बिगर, ती सगळी संपवायचं काम करतंय. त्यामुळं ग्लुकागॉनला जरा सपोर्ट करा, इमानदारी करा. म्युझिक प्लीज. अरे पकड़ने की बात छोड़. कहाँ से आया मैं हूँ कौन, अरे दीवानो मुझे पहचानो. कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन. तुमने जो देखा है अनबिलिव्हेबल, फॅन्टास्टिक. चला तर जीवनाचा आनंद घ्यायचा आहे का? खरोखर म्हणता जीवनाचा खरंच आनंद घ्यायचा आहे. आयुष्यातलं सगळं दुःख टेन्शन घालवायचंय का? स्ट्रेस घालवायचा आहे का? आणि इथं आणखी एक हार्मोन क्रिएट होतं, हॅपी हार्मोन. हे फक्त तुम्ही खुश झाल्यावर त्या म्युझिक मध्ये आणि आडव्या तिडव्या वाकड्या तिकड्या कशाही उड्या मारल्यावर माणूस उड्या तेव्हाच मारतो जेव्हा त्याला आनंद होतो. मग तुम्हाला खरा आनंद झालाय का?
नसेल तर आनंद भरायचा आहे का? दिवसभरासाठी एनर्जी साचून घ्यायची का? हार्ड करायचा आहे का? मग काय करायचंय? झुंबा करायचंय. झुंबा का करायचा बरं? हे काय उगाच वेडेवाकडं काहीतरी आणून टाकतात आणि हे काय आपलं वय आहे का? आणि हे काय बरोबर आहे का? तर तुम्ही झुंबा तर करा. तुम्ही अहो एक दिवस डान्स करायला शिकणार, संगीत ऐकायला शिकणार, है ना? झुंबामुळे आहे ना तुमची शरीराची चांगली परिपूर्ण हालचाल होते. लहान मुलं असतील त्यांची वाढ होते. मुलांसाठी झुंबा हा खेळ आहे, त्यांना उठवा. नृत्याचा चांगला पर्याय आहे तो. आणि सगळ्यात जास्त कारण काय माहिती का? तुम्ही ज्यासाठी आलेत ना फॅट बर्न करायला, झुंबामध्ये कॅलरी आणि फॅट जबरदस्त बर्न होतात. पूर्ण बॉडीचा वर्कआउट आहे ना हा झुंबामध्ये होतो. तुमचा मूड बूस्ट होतो एकदम. स्मरणशक्ती वाढते तुमची, आकलनशक्ती वाढते तुमची, क्रिएटिव्हिटी वाढते तुमची, इमॅजिनेशन चांगली होते. आणि म्हणून झुंबा करायचा आहे. येस, झुंबा प्लीज.
सुपर सुपर सुपर, क्या बात, जबरदस्त जबरदस्त धुम्मा केलाय, एन्जॉय केलाय. बॉडी एकदम हाय है ना, हिट. जशी आपण वॉर्मअपला सुरुवात करतो, बॉडी गरम करायला सुरुवात होते. जसं जसं कार्डिओ करतो खूपच गरम होतो, आणि झुंबा करतो खूपच खूपच हाय टेम्परेचर जातो आपण, है का नाही. जशी बॉडी तुम्ही वॉर्मअपने वॉर्म केली, कार्डिओ नंतर, झुंबा नंतर, कुलिंग डाऊननी, विकास सरांसारखी, दीपाली मॅडम सारखी आता बॉडी कूल करायची आहे, है ना. चला सर, इमानदारी तुमच्या फुफ्फुसांना तुम्हाला जर स्ट्रॉंग करायचं असेल
शोध है ना. शरीरातलं सगळे कार्बन डायऑक्साईड बाहेर काढून टाकायचं असेल है ना, फुल फ्रेश करायचे असतील, एअर प्युरिफायर तुमच्या आतमध्ये येतो, त्याला फ्रेश करायचं असेल तर आता काय करायचंय, प्रॉपर कुलिंग डाऊन करायचं. प्रॉपर येस म्युझिक. खाली पताका घेऊनी बारी माळ तुळशीची शोभे कळा रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीवनाची तुमच्या पायरी नाव दारी तुझा माझ्या येतो भीट पायी तुझ्या सेवा करीन योग्य योग्य माहुरी मुखी नाम घोष विठ्ठला रंगी तुझ्या कर्म तुझे नाम धर्म कळो तुझ कर्म तुझे नाम धर्म पार करी पंथ पांडुरंग पार करी पंथ पांडुरंग वैकुंठी दिसे स्वर्ग रे रंगी तुझ्या सोहळ्याच्या सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. क्लॅपिंग करायचं आहे. खूप जबरदस्त असा जोडीने वर्कआउट घेतलेला आहे. कुलिंग डाऊन पर्यंत खूप सुपर स्टेप त्यांनी करून घेतलेला आहे. आता सर्वांनी शांत बसायचं आहे आणि तनुजा दीदीला पण आशीर्वाद द्यायचे. खूप जबरदस्त असं म्युझिकने त्यांनी साथ दिलेली आहे. सुरुवात ईश्वरमय केलेली आहे. कुलिंग डाऊन ईश्वराने झालेली आहे. त्या कुलिंग डाऊन नंतर ज्या वेळेला आपण मेडिटेशन मध्ये बसतो ना, एकदम स्थिर व्हायचंय. जे काय मनातलं असेल ना
ते सांगायचे. आणि ईश्वराकडे जर कधी काही मागायचं झालं ना, तुम्ही सुख मागू नका काही, है ना. त्याला फक्त सांगा सुख देऊ नको, पण दुःख सहन करायची मात्र शक्ती दिली आहे. पराभव झाला ना तरी हरकत नाही, मात्र शेवटपर्यंत झुंजायची ताकद दे. आयुष्य म्हणजे एक रणांगण आहे. माझी लढाई मलाच लढू. साह्य नाही केलेस ना तरी चालेल, पण तुझ्या मायेचा आधार दे. अरे सगळ्यांनाच कुठं मिळतात रे फुलं, मात्र काटे सहन करायची हिंमतही तूच दे. पडता पडता रडतानाही मला हसू येऊ दे. कधी वाट चुकली ना तेव्हा मात्र न मागता मदतीचा हात दे. आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगात हे अनंता फक्त तुझी कृपा आणि आशीर्वाद आणि तुझी साथ असू दे, एवढंच सांगा. सुख मागू नका. सुख तुम्हाला पाहिजे ना, तुम्ही कॉलवर या आणि आता शांत डोळे झाकून बसा. बुबुळे इकडे तिकडे हलवू नका. ते हलत असतील ना तर सरळ ताट मानका बसून तुमची नजर आहे ना डोळे बंद ठेवून नाकाच्या शेंड्यावर ठेवा आणि लक्ष मात्र 2 भुवयांमध्ये राहू द्या. मान खाली झुकवू नका. 45 अंशामध्ये वरती राहू द्या. मांडी घालून बसा, पद्मासनात बसा, वज्रासनात बसा, पण शांत बसा आणि समोर उच्चारणारे शब्द मनात गुणगुणा. यस, अफर्मेशन प्लीज. आपकी सोच ही आपके जीवन का आईना है। जैसा आप सोचते हैं वैसा ही आप बनते हैं। पूरा ध्यान केवल शब्दों पर केंद्रित करें और स्वयं पर पूर्ण विश्वास के साथ हर शब्द को अपने अंतर्मन की गहराइयों तक महसूस करते हुए अपने मुंह से भी इन शब्दों को दोहराइए। चलिए एक गहरी सांस लेते हुए शुरू करते हैं। मैं शांति और विश्वास के साथ आज के दिन का स्वागत करता हूँ। मैं शुक्रगुजार हूँ सूर्य की हर किरण का, जो हर सुबह मुझे नए अवसर दिखाती है। मेरा आज का दिन बहुत ही शानदार नए अवसरों से भरा हुआ और मेरे सही फैसलों का दिन है। मैं स्वस्थ, सुंदर, सुखी और सुरक्षित हूँ। मैं अतीत में खुद की और दूसरों की सभी गलतियों को माफ कर केवल वर्तमान के हर पल को पूरी ऊर्जा और आनंद से जीता हूँ। मेरे भीतर जाती हर श्वास मेरा आत्मविश्वास बढ़ाती है और बाहर जाती हर श्वास संदेह और निराशा को बाहर निकालती है। मैं अपने अंदर अनंत संभावनाएं समेटे एक अद्भुत और एक खास इंसान हूं। मैं हर तरह की चुनौती का सामना कर एक शांतिपूर्ण समाधान निकालने के काबिल हूँ। मैं बुद्धिमान हूँ और सही फैसले ले सकता हूँ। मैं सफल और सौभाग्यशाली हूँ। मैं उन सब चीजों के लिए आभारी हूँ जो मेरे पास है। मैं हर तरह से संपूर्ण और संपन्न हूँ। मैं स्वतंत्र हूँ, काबिल हूँ अपने फैसले स्वयं लेने के। मैं खुद से प्यार करता हूँ, मैं खुद का विश्वास करता हूँ। मेरे लिए नामुमकिन कुछ भी नहीं, मैं कुछ भी पा सकता हूँ। मेरे रोम रोम से सकारात्मक ऊर्जा बहती है। मैं किसी भी चुनौती का सामना कर सकता हूँ। मेरा जीवन प्यार, पैसे और सफलता से भरा है। मेरे पास असीमित क्षमताएं हैं सीमाओं को लांघकर कुछ बड़ा करने की। मैं मेरे रास्ते में आने वाली हर बाधा का सामना कर अपना रास्ता बनाने में सक्षम हूँ। मेरे पास अनंत योग्यताओं का आशीर्वाद है जिनका इस्तेमाल मैं हर रोज करता हूँ। मैं श्रेष्ठ हूँ, बहादुर हूँ और दयालु हूँ। मेरे अंदर अनंत कल्पना और रचनात्मक शक्ति है। मैं विचारों से नए अवसरों का स्वागत करता हूँ। मेरे सभी रिश्ते और दोस्त मुझे सफल होने में मदद करते हैं। मेरे चारों तरफ अवसर हैं, खुशियां हैं और खुशहाली है। मैं एक प्रभावशाली व्यक्तित्व के साथ किसी भी काम के लिए तैयार हूँ। दौलत और शोहरत मेरी जिंदगी में आ रही है। मेरी जिंदगी में जो दौलत और खुशियां आ रही है, मैं उसके लिए
आभारी हूं। मेरा आकर्षक चारों ओर फैल रहा है और अच्छी चीजें मेरी ओर आकर्षित हो रही। मैं अपनी उपलब्धियों से सभी को प्रेरित करता हूं। मेरा हर दिन एक तोहफा है जो मुझे सुनहरी भविष्य की ओर ले जाता है, ले जाता है, जाता है। सर्वांनी दोन्ही आपले हात एकमेकावर घर्षण करायचे, एकदम गरम झाले पाहिजे, मॅग्नेटिक एनर्जी तयार झाली पाहिजे आणि मग ते आपल्या डोळ्यांना आणि चेहऱ्याला द्यायचे आहे. सुपर, क्या बात, फंटास्टिक. खूप एनर्जेटिक पण आहे, म्युझिक पण, आणि तुम्ही सगळीच लोक बहारदार, कुठेही गहाळ न होता जबरदस्त इमानदारी केली स्वतःची आणि परफेक्ट मॅच करण्याचा प्रयत्न केला. जे नवीन आलेले असतील, जे वयस्कर असतील, त्यांना होणार नाही, पण मनाने स्ट्रॉंग व्हायचंय आणि यस 45 मिनिटं इमानदारी केली पाहिजे. 45 मिनिटं मॅच झालं नाही झालं तिकडे नाही बघायचं, पण मी 45 मिनिटं हालचाल करणार पूर्णपणे. त्याने पूर्ण बॉडीचं वर्कआउट होतं. खूप जोरात केला, मधीच थांबला, मधीच बसला, मधीच सुटला, अजिबात एका स्पीडने जरी शेवटपर्यंत तुम्ही टिकले, जसं तुम्हाला जमतंय तसं, पण मात्र 45 मिनिटं थांबायचं. या 45 मिनिटानंतर ज्या जोडीनं किंवा ज्या कोचनं जो वर्कआउट घेतला ना, त्याचा एक्सपिरियन्स ऐकायचा असतो, त्याला पूर्णपणे आपल्या डोक्यात घ्यायचा असतो. त्याने काय केलं, कसं केलं, कशा प्रकारे एवढा प्रवास केला, हा एक्सपिरियन्स मात्र ऐकायचा असतो. आणि ज्यांना चांगले एक्सपिरियन्स आले त्यासाठी आपण एक दिवस प्राईम टाइम आणि एक दिवस एक्सपिरियन्स घेतो. का? तर प्राईम टाइम तुमचं नॉलेज वाढतं आणि एक्सपिरियन्सने तुमचा माइंडसेट होतो. अरे याला रिझल्ट मिळाला, याला रिझल्ट मिळाला, याला मिळाला, मलाही मिळेल. ज्या दिवशी तुम्हाला वाटतं ना मलाही मिळेल, त्या फिलिंग आल्या ना, बस तुमची फिटनेसची जर्नी चालू झाली. जी लोक झुंबा काय करायचं निघून जातात, कुलिंग डाऊन काय करायचं निघून जातात, एक्सपिरियन्स काय ऐकायचं निघून जातात, त्यांचं आयुष्य असंच निघून जातं. त्यांच्या जीवनातली पण खरी मजा जी असते ना ती निघून जाते. हे सगळं जो करतो ना, भले घाई असेल कामाची, असं नाही म्हणते काम नसेल, तर त्यावेळेला तुम्ही चालू मध्ये व्हिडिओ बंद ठेवा, पण ऑडिओ मात्र चालू ठेवा आणि ऐका. हे ऐकणं आहे ना लय महत्वाचं आहे. आज आपण ऐकतच नाही. मला सगळं माहिती, मला लई कळतं, मला लई येतं, मी तर याच्यापेक्षा भारी, आणि यांनीच आपलं वाटोळं झालं. दररोज आपल्याला अजून भारी होण्यासाठी प्रत्येक माणसाचा एक्सपिरियन्स ऐकायचा. कधीतरी तुम्हाला आठवेल, अरे ह्या एक्सपिरियन्सची माझ्या मित्राला गरज होती, आईला गरज होती, वडिलांना गरज होती, कोणाला तरी गरज होती, आणि मग मी त्याला घेऊन येईल. हे ज्या दिवशी फिलिंग येतील ना, कोणाचं तरी ऐकून कोणाला तरी कॉलवर बोलवण्याचं, त्यावेळेला ईश्वर खुश होतो. ईश्वराने तुमच्या आयुष्यामध्ये ही संधी आणली, पण ती समजून घेतली का पूर्णपणे? जर नाही घेतली तर तुमचा पुण्याचा घडा आहे ना तो वाढतच नाही. तुम्ही इतरांना ज्या वेळेला याच्यावर घेऊन याल, तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी अनुभवायला आल्या त्या अनुभवून द्या, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. असेच नाही अशा जोड्या सुपरहिट होत, असेच नाही जोडीने संसार होत, असंच नाही एकमेकाचा बॅलन्स साधता येत. खूप हुशार माणसं होती ना, जोपर्यंत कॉलवर येत नाहीत ना तोपर्यंत बॅलन्स जीवनाचा सापडतच नाही. हा माझा डिस्क्लेमर आहे, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. जोपर्यंत तुम्ही जोडीने इथे येत नाही, तुमचा गोडीने संसार असते, माफ करा, पण इथं आल्यानंतर जी गोडी वाढते ती आपल्यातून आहे. हे स्वर्गाचा आनंद आहे. ऐकायचं तुम्हाला? बोलूया. प्लीज वेलकम इंटरनॅशनल वेलनेस कोच मिस्टर अँड मिसेस विकासजी अँड दीपाजी कुल मॅडम. प्लीज वेलकम. Yes, thank you so much, sir. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पहिल्यांदा मला मॅडमचा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. तर एवढी मोठी जर्नी, एवढ्या मोठ्या वादळाला, म्हणजे नवरा बायको हेच आहे ना, नवऱ्याने बायकोला सांभाळणे, बायकोने नवऱ्याला सांभाळणे, हीच लई मोठी गोष्ट आहे. तर याला मॅच करणं त्याहून अवघड आहे. कारण का, हे काही वादळ जे काही दिवसभर भनभन असतं, हे स्थिर होणं, सकाळी परत उठणं, हे सगळं मॅनेजमेंट करणं, त्याला मॅच करायला जाणं, त्याच्यानंतर हे सगळं सांभाळून हे कसं, ही टोटल जर्नी सांगा, आम्हाला ऐकायला आवडेल. या कॉलवर येण्याचे कारण म्हणजे वाढलेलं वेट. सर 3 वर्षापासून कंटिन्युअसली करत होते. लहान मुलगा असल्यामुळे मला जमत नव्हतं.
एक 6-7 महिने झाले मी कंटिन्यू करते. तर माझा 13 केजीचा फॅट लॉस झालेला आहे. सर माझा रिझल्ट शेअर करत आहे. खूप असे फॅट वाढलेला होता. चेहऱ्यावर डार्क सर्कल, वांग खूप होते. PCODचा त्रास होता. आणि नंतर हे सगळं आपलं फ्यूल वगैरे चालू केल्याच्या नंतर खूप असा अमेझिंग बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेला आहे. हा माझा रिझल्ट आहे. तुम्ही तो पाहू शकता. खूप असा बदल झालेला आहे. खूप असं वेट लॉस झालेला आहे. जर कोणी पाहिलं की पहिला फोटो आणि या फोटोमध्ये खूप फरक दिसतो. मी हा स्टेटसला ठेवला तर माझ्या मैत्रिणी ह्या आवडून विचारतात, पहिली अगोदर तू अशीच होती का? लग्न झाल्याच्या नंतर खूप चेंजेस झाले, खूप बदल झाले. त्यामुळे खूप वेट गेन झालं होतं. पण आता खूप छान वाटतंय. मी आपले BTC बॅच मध्ये भाग घेतला होता. त्यामुळे मला खूप असा अमेझिंग असा रिझल्ट मिळालेला आहे. टॅबलेट स्वरूपाचे आपले फ्यूल आहेत ते यूज करत गेले मी आणि असा हा रिझल्ट छान मिळालेला आहे. थँक्यू सर. विकास सरांचे खूप मोलाचे मार्गदर्शन आहे आणि आपले ग्रेट कोच मेंटर यांचे सुद्धा खूप छान मार्गदर्शन आहे. त्यामुळे एवढे हे शक्य होऊ शकले. पण BTC मध्ये तुम्हाला भाग घ्यायची इच्छा कशी झाली? तुम्ही त्याच्याबद्दल काय ऐकलं होतं का? लोकांचे एक्सपिरियन्स बघितले होते का? तुम्हाला कसं वाटलं BTC मध्ये स्वतःला चॅलेंज करण्यासाठी जावं? हे कसं वाटलं? सातत्य असं रोज घेऊन फ्यूल वगैरे असं सातत्य राहत नव्हतं. टाइम सगळं होत होतं पण टाइम चुकीचा होता. पाणी पिण्याचं समजत नव्हतं, किती प्यायचं, काय कोणत्या टायमाला काय खायचं, असं वेगवेगळं ज्ञान नव्हतं. BTC मध्ये आपले कोच आहेत ते खूप छान मार्गदर्शन करतात. वेळोवेळी सेल्फी हे सगळं पाठवल्यामुळं आपल्या बॉडीला एक सवय लागून जाते की नाही या टायमाला हे आपण केलंच पाहिजे. जरी आपण विसरलं तरी बॉडी आपल्याला लक्ष करून देते की नाही या टायमाला आपण फ्यूल घेतलं पाहिजे, सॅलड घेतलं पाहिजे किंवा आपलं सकस संतुलित आहार घेतला पाहिजे. BTC मुळे खूप छान रिझल्ट आहे सर. करेक्ट आहे. एकदम नियमावली मिलिटरी वरती झाल्यासारखं असतं. एक टीम आपल्यावर स्पेशल असते. हे झालंच पाहिजे. का केलं नाही? करा, उठा, फोटो टाका, हल्लं का, उठले का, पाणी पिले का, झोपले का, आहे का नाही? खूप मजा. आणि ते स्पेशल असतं म्हणजे मास्टर डिग्री ती. वर्कआउटला आला आणि स्वतःला नियम काय आहे तिथं काय आला केलं वाकडं तिकडे निघून गेला. BTC मध्ये तसं नाही होत. तसंच करावं लागतं. करूनच घेतलं जातं आणि त्यामुळं तुम्ही कोणाला चॅलेंज करू शकता. कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि ट्रान्सफॉर्मेशन 100% होतं आणि प्रॉपर होतो. वेडावाकडा नाही होत, प्रॉपर होतो. येस, खूप छान आणि खूप जबरदस्त तुम्ही आज मॅच केलं आणि खूप तुफान मजा आली आणि खूप छान वाटलं की एवढी जबरदस्त एनर्जी शेवटपर्यंत टिकून स्माइल ठेवून आणि आपल्या लक्षात राहिले आपल्याला काय सांगायचंय, काय बोलायचंय, काय लोकांना काय म्हणायचं, प्रेरणा द्यायची आणि मेसेज द्यायचा. वाव होता तुमचा सगळं कार्यक्रम. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच सर. आणि एवढं सगळं करून मॅडमचं शेवटचं वाक्य होतं सर खूप राहून गेला अजून मी कधी त्यांची एनर्जी पाहून किंवा कधी त्यांचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहून मी शॉक होतो. येस सर, खरंच एवढं सगळं वर्कआउट करून पण सर खूप राहून गेलं. अजून मिनिमम 5 मिनिटं पाहिजे होते किंवा मी 10 मिनिटं वर्कआउट करू शकले असते. ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. वर्कआउट नंतर हे तुमच्या मनामध्ये येणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर येस, थँक्यू सो मच. भरभरून तुम्ही सर्वांनी प्रेम करताय. तुम्ही सर्वजण भरभरून छान शुभेच्छा देताय. तुम्ही चांगल्या प्रयत्नांना दाद देताय. त्याबद्दल सर्वांचे पहिले फिटनेस प्रेमींचे मनापासून आभार मानतो. आम्ही त्या दोघांकडनं पण तुमच्या सर्वांची प्रेरणा होती, तुमच्या सर्वांची इच्छा होती. खूप साऱ्या लोकांनी इच्छा व्यक्त केली होती. सर तुम्हाला पाहिजे जोडीनं आणि गोडीनं नेहमी मॅडम मागून कंट्रोल करतात मला. येस, पडद्या मागून नेहमी त्यांच्या हातातच कंट्रोल असतो सगळं. पण आज पडद्यासमोर तुम्ही पाहिलं किती छान मॅच करतात आणि किती छान भारी तुम्हाला सांगतो एकदम स्टेप टू स्टेप मॅच करतात. ह्याचं बॉन्डिंग मी नेहमी सांगतो ना की वर्कआउट हा मेंबरशिप पार्ट मध्ये मी वारंवार सांगत असतो. वर्कआउट हा दाखवायचा नसतो किंवा वर्कआउट हा फक्त ऍक्शन करायची नसतं, तो ऍक्च्युअली करायचा असतो. जर तुम्ही रोज नियमितपणे वर्कआउट केला तर असं सुंदर कॉम्बिनेशन तुमचं दिसेल स्क्रीनवरती. तर ते रोज आम्ही सातत्याने करतो आणि त्याच्यामध्ये मॅडमचा आग्रही सहभाग असतो. तर थँक्यू सो मच. परत एकदा तुमचंही मनापासून सर थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान असं मोटिवेशन दिलं. तनु दीदीचं मनापासून खूप धन्यवाद. जे काही स्पीड लागतं, जे काही म्हणतात एनर्जी लागते, ते पहिल्या मिनिटापासून तिने जे काही वाजवायला चालू केलं ते शेवटपर्यंत ती थांबली नाही ना आम्ही थांबलो नाही. त्याबद्दल सुंदर असं म्हणजे या 4 चांद तुम्हाला सर्वांनी लावले.
आणि त्याच्यामुळेच तर नक्की आम्ही फर्स्ट पेज वरती छान वर्कआउट करू शकलो. तर यस मॅडम सारखं वाढलेलं चरबीयुक्त खूप सारं वजन होतं. 3.5 वर्षापूर्वी या कॉलवरती आलो होतो. प्रचंड असे प्रयत्न केले होते वजन कमी करण्यासाठी, की काय जे नाही ते म्हणजे कोणी मला काही सल्ला द्यावा आणि मी ते नाही केलं असं होणारच नाही. त्याला सांगायचो मी काय करत नाही म्हणून, पण मी ते सगळं करून घ्यायचो. म्हणजे लिंबू पाणी, मध पाणी, जिरा पाणी, आवळ्याचा रस, भोपळ्याचा रस, कारल्याचा रस, हे कवळं धर, नॉनव्हेज नको खाऊ, स्वीट नको खाऊ, 16 सोमवार कर, सगळे उपद्याप जे नाही ते उपद्याप मी केले होते वजन कमी करण्यासाठी. वजन काही कमी होत नव्हतं. ऍक्च्युअली खूप इच्छा होती माझी लग्नामध्येच स्लिम ट्रिम बायको हवी, पण मी स्लिम ट्रिम नव्हतं, त्याच्यामुळे ते स्वप्न होणार नव्हतं पूर्ण. असं होतं. पण हरकत नाही, हा प्लॅटफॉर्म मिळाला आणि ती इच्छा त्यावेळेची आज पूर्ण होते. यस तुम्ही पाहू शकता, असं 107 केजीचं वजन होतं माझं. लग्नाच्या अगोदर पण असंच होतं आणि कसं ते स्लिम ट्रिम बायको मिळणार, असा सगळा कन्सेप्ट होता बघा. वाढलेल्या चरबीयुक्त वजनामुळे चेहऱ्यावरची तुम्ही चरबी पाहू शकता, पोटावरची चरबी पाहू शकता. तुम्हाला सांगतो पूर्ण चेहऱ्यावरचा तुम्ही डार्क सर्कल पाहू शकता, प्रचंड बॅकपेनचा त्रास, प्रचंड तुम्हाला सांगतो म्हणजे असं एकदम म्हणतात. आता नॉर्मल मी फोटो काढायला कोण रागाने पाहते का, तरी पण मी असं वाटतंय की रागाने पाहतोय मी खूप. आता फोटो काढायला उभं राहिलो म्हणलं स्माईलच देते ना माणूस, ही स्माईल होती माझी त्यावेळेसची. आणि त्यामुळे तर आता म्हणतात मला तुम्ही आजकाल खूप हसता. तर असं मी फोटो काढायला असं एकदम रागात उभा राहत होतो, असं सगळं आयुष्य जगत होतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहिला, तर अशा प्रकारचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होण्याचं कारण आजपासून 3.5 वर्षापूर्वी यस माझे ग्रेट कोच आदरणीय राज सरांचे स्टेटस पाहिले मी, त्याचा आफ्टर बिफोरचा फोटो पाहिला आणि त्यांना बोलून घेतलं, बीएमआय रिपोर्ट काढून घेतला. आणि यस त्यानंतर सगळे रेड झोन पाहिले आणि त्यांनी सांगितलं की सर 3 महिने 30 वर्ष तुम्ही तुमच्या मनाने आयुष्य जगत आलाय, पुढचे 3 महिने. आता हेही ऐकलं नसतं. बऱ्याचशा वेळेस आपल्याला काय होतं, आपलं स्टेटस यस तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन पाहू शकता, बेल्टची साईज पाहू शकता. एक काळ राहून मध्ये बेल्ट भेटत नव्हता, आज होममेड कोट पाडावं लागतात बेल्टला. कोणताही बेल्ट मला सहज बसतो. कलर वगैरे काही चॉईस नव्हती त्यावेळेस, कपड्यांची काही चॉईस नव्हती, आपल्या मापाचे कपडे भेटतच नव्हते. आपल्या साईजचं बेल्ट नाही, कपडे नाही, काहीच भेटणार नाही राहून मध्ये, अशी परिस्थिती होती. त्यांनी म्हणायचे एवढी मोठी साईज इकडे ठेवत नाही, असं होतं. किंवा जर ठेवली तर त्याच्यामध्ये मग चॉईस नव्हती आपल्याला, जे मिळेल ते ऍक्सेप्टेड करायचं आणि पुढे चालायचं, असं आयुष्य जगत होतो. प्रत्येक शर्ट दुसऱ्या धुण्याच्या टायमाला किंवा सेकंड टाइम घातला की तो आपल्याला टाईट होणारच, कारण थोडंफार आकसलं कापड. आपण म्हणायचं नाही कापड आकसलं, पण आपली म्हणतात ना आपले चरबी वाढते किंवा आपलं वजन वाढते हे ऍक्सेप्टेड नव्हतं. आणि हे असं आयुष्य सगळं चाललं होतं. प्रचंड शारीरिक व्याधीने त्रस्त होतो. डॉक्टरने मला सांगितलं होतं येस बीपीची गोळी जर सुरू करायची नसेल कायमस्वरूपी, म्हणजे ऑलरेडी केली होती त्यांनी 2-3 वेळा बंद करायला सांगितली आणि परत म्हणले आता नाही, परमनंट सुरू करावं लागेल, रक्त पातळ व्हायचे सुरू करावं लागेल, ईसीजी टूडी इको हे 7 आठवड्याला 15 दिवसाला सुरू होतं. प्रचंड अशा बॅकपेनचा त्रास होता, त्यामुळे प्रचंड अशा पेन क्लिअरच्या गोळ्या, पित्ताच्या गोळ्या सतत चालू होत्या. हे सगळं आयुष्य माझं असं सुरू होतं आणि हे मला नको होतं. कारण ते वयाच्या 30 वर्ष मी कधीही हॉस्पिटलाइज नव्हतो आणि 30व्या वर्षापासून हे सगळे त्रास चालू झाले आणि मला हे नको होते आयुष्यामध्ये. कारण की माझं एकच स्वप्न आहे पहिल्या दिवसापासून की हे शेवटच्या दिवसापर्यंत निरोगी, आपल्या स्वतःच्या स्वावलंबी आणि प्रत्येक काम आपलं आपण कसं करता येईल. मी 90% माझी कामं स्वतःची स्वतः करतो. ते आवडतं मला, कारण की मी परफेक्शन लागतं, एक प्रॉपर लागतं, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं लागतात. तो स्वभाव आहे पहिल्यापासून, त्याच्यामुळे ते अवलंबून नकोय. अवलंबून असतं आयुष्य जगायचं नव्हतं आणि तोच ऍटिट्यूड किंवा तोच एक कारण होतं की मला इथं घेऊन आलं. आणि यस सरांनी एक सुंदर असं 3 महिने पहिलं मार्गदर्शन केलं. त्यानंतर छान अशा प्रकारे मी माझ्या आयुष्यातले शेवटचे 30 दिवस बाकी आहेत, शेवटचे 90 दिवस बाकी आहेत. अशा पद्धतीने मला तो आजही शाहरुख खानचा डायलॉग आठवतो की शेवटचे तुमच्या आयुष्यातले 90 मिनिटं बाकी आहेत. अशा पद्धतीने तो हॉकीचा सामना खेळा. तसं ते 3 महिने माझे शेवटचे बाकी आहेत माझ्या आयुष्यातले आणि मला 3च महिन्याचं आयुष्य बाकी आहे माझं. आणि मला त्याच्यामध्ये स्वतःला बदलायचंय. माझी जी इच्छा अपुरी राहिली आहे, मला स्लिम ड्रीम बनायचंय किंवा मला छान गुड लुकिंग व्हायचंय, ती मला पूर्ण करायची. आणि त्याच्यासाठी मी अहोरात्र मेहनत केली. लोकांच्या जागरणाला घरी जेवण करून गेलो, त्या कोचने सांगितले त्या पद्धतीने सर्व गोष्टी फॉलो केल्या, नियमित वर्कआउट केला, कधीही कोणतं कारण दिलं नाही, एक्सक्यूज दिलं नाही. यास अनेक अडचणी आल्या, पण त्याच्यावरती मी मात केली आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये 22 ते 23 केजीचा फॅट लॉस केला. आज सगळ्यात तो टिकून ठेवलाय. मॅडमचं वजन कमी होत नव्हतं. मी नेहमी त्यांना म्हणायचं म्हणजे यवतवाली काय खायला घालते काय माहिती नाही बाबा, किस चक्की का आटा लेके आते हे मेरे को पता नाही. असं मी नेहमी काहीतरी त्यांना बोलत राहायचो, काहीतरी सांगत राहायचो. बस करेन मी काढलं नाही, सगळ्यांना म्हणत राहायचो, कारण होत नव्हतं. पण बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज मध्ये ज्यावेळेस मॅडम आल्या, त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या शरीरामध्ये चेंजेस व्हायला लागले. त्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो त्यांचा फॅट लॉस व्हायला लागला. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये इंचेस मध्ये लॉस व्हायला लागले. तर तुमचं वेट लॉस होत नसेल, स्पीडली होत नसेल किंवा बॉडीमध्ये चेंजेस होत नसतील किंवा पॅरामीटर बदलत नसतील, तर एकदा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज करा. मॅडमने खूप साऱ्या पैकी शिकवलं, खूप साऱ्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज कंटिन्यू केलंय आणि त्याच्यामुळे तर ती एनर्जी लेवल तुम्ही पाहताय किंवा तो स्टॅमिना तुम्ही पाहताय, ते बॉडी ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही जे पाहताय ना,
हे सर्वस्वी आणि सर्वस्वी तुम्हाला सांगतो बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज मुळे आहे. 24 बॅच उद्यापासून सुरू होती. आम्ही दोघं पण पोस्ट करतोय त्या बॅचला आणि नक्कीच सुंदर असा फॅट लॉस करण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांची मदत करेल त्या बॅच मध्ये. त्याच्यामुळे माझं आव्हान आहे सगळ्यांनी त्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज मध्ये सहभागी व्हा आणि नक्कीच सुंदर असा आमच्यासारखा जबरदस्त असा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करून घेण्यासाठी आम्ही दोघंही जोडीने आणि गोडीने जसं आज वर्कआउट केला तसं आज तुम्हाला त्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज मध्ये नक्कीच मदत करेल जास्तीचा फॅट लॉस करण्यासाठी. तर असं सगळं आयुष्य होतं. यस, या प्रवाहामध्ये खूप साऱ्या लोकांकडनं खूप सारं इन्स्पिरेशन मिळालं, खूप साऱ्या लोकांना पाहत आलो, खूप साऱ्या लोकांना ऐकत आलो आणि स्वतःमध्ये बदल करत आलो. सर तुमचंही मनापासून खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप वेळोवेळी खूप सारं मोटिवेशन देतात तुम्ही, खूप काही अगदी मोठ्या भावासारखं सांगत असतात आणि खूप शारीरिक स्वास्थ्य बरोबर मानसिक स्वास्थ्य बदलण्यामध्ये खूप सारा मोलाचा वाटा आहे तुमचा सुद्धा. आणि वेळोवेळी तुमचं मोटिवेशन, तुम्हाला सर्वांचेच आशीर्वाद, तुमच्या सर्वांचं प्रेम, तुमच्या सर्वांचीच भरभरून म्हणतात ना कमेंट नक्कीच तुम्हाला सांगतो करून जाते. आणि खूप मोठं चॅलेंज होतं आमच्या समोर आज, कारण की वर्कआउट आम्ही दोघं करतो पण कालपर्यंत हे ऑब्झर्वेशनच केलं नव्हतं आम्ही की मी प्रोफेशनली डावकरी आहे आणि मॅडम उजवी आहे. येस, मोठं चॅलेंज हे होतं की मॅडम प्रत्येक स्टेप उजव्या साईडने चालू करतात, मी प्रत्येक स्टेप डाव्या साईडने चालू करतो आणि आज दोघांना एका साईडने चालू करायची होती. थँक्स परत एकदा त्यांना तुम्हाला सांगतो, प्रत्येक स्टेप डाव्या साईडने चालू केली त्यांनी, खऱ्या अर्थाने मॅच केलं म्हणावं लागेल. येस, आपलं आयुष्यभराच्या म्हणतात ना जे आपली म्हणजे आपली जी आयडेंटिटी ती सोडून एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो सुरुवात करणं आणि लास्ट कालपर्यंत आम्हाला हे माहिती नव्हतं. स्टेप करतोय आम्ही पण ते उजव्या साईडने चालू करतात आणि मी डाव्या साईडने चालू करतोय. हे काल परवा दिवशी आम्हाला रिअलाइज झालं. येस, आपण स्टेप प्रॉपर करतोय, सगळं वर्कआउट प्रॉपर करतोय पण तुम्ही उजव्या साईडने चालू करताय, मी डाव्या साईडने चालू करतोय. हे काल परवा दिवशी बसून आम्ही मॅच करायला चालू केलं आणि आज ते म्हटल्या मॅडम नाही सर तुम्ही वर्ष ते करताय, तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात, तुम्ही जास्त वर्कआउट करताय, मी तुम्हाला मॅच करेन. आणि हॅट्स ऑफ ते स्टेप त्यांनी उजव्या साईडने चालू नाही केली, येस डाव्या साईडने चालू केली आणि प्रोफेशनली मॅच केलं, ज्याला म्हणतात प्रोफेशनली स्टेप टू स्टेप मॅच करणं. हेच एवढंच फक्त चॅलेंज होतं आमच्या समोर. बाकी त्या त्यांच्या जागी बेस्ट आहेत, मी माझ्या जागी बेस्ट आहे. येस, त्यांचा अजूनही सोलो वर्कआउट याच्यापेक्षा बेटर होऊ शकतो, कारण मला माहिती आहे त्याच्यामध्ये अजून खूप काही एनर्जी शिल्लक आहे आणि याच्यापेक्षाही बेटर त्या सोलो वर्कआउट करू शकतात. तर थँक्यू सो मच मॅडम आज परत एकदा सर्वांसोबत की खऱ्या अर्थाने जी सगळ्या लोकांची इच्छा होती की स्क्रीनवरती ऑन स्क्रीनवरती तुम्ही दोघं जोडीने असावं, तर ती इच्छा पूर्ण केली. आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की फर्स्ट पेजवरती जोडीने आणि गोडीने वर्कआउट करायचा आहे. नक्कीच तो केला असेल आणि करू शकतो. येस, मला हे सांगायचं फक्त या माध्यमातून, तुम्ही फक्त स्वप्न पहा या कॉलवरती येऊन, तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा. तुमचे कोच मेंटर हा परिवार तुमची इच्छा पूर्ती करण्यासाठी 100% मदत करेल. हे फ्युल सगळं श्रेय जातं ना या फ्युलला. हे जर नसतं ना आयुष्यामध्ये आलं तर खरंच तुम्हाला सांगतो की आज मी बोलू पण शकलो नसतो आणि आज मी करू पण शकलो नसतो. आयुष्यात असं वाटत होतं की मी एक नाही करू शकत. प्रत्येक गोष्ट करायच्या वेळेस 100% हे वाटायचं की मी करू शकतो की नाही करू शकत. पण आज 100% तुम्हाला सांगतो की या कॉन्फिडन्स आलाय की मी काही पण करू शकतो. आणि मला नाही तर मॅडमला सुद्धा कॉन्फिडन्स आलाय. त्यांचा 13 केजीचा फॅट लॉस, माझा 25 केजीचा फॅट लॉस, वडिलांचा जबरदस्त असा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, आईचा जबरदस्त असा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, थॅयरॉइड रिपोर्ट नेले, पोस्टल ग्रंथीचा त्रास वडिलांचा कायमस्वरूपी दूर आहे, बॅक पेनचा त्रास दूर आहे. हजारो म्हणजे एवढे ट्रान्सफॉर्मेशन आहेत. मुलांना सुद्धा इतके जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आहेत तुम्हाला सांगतो. मुलांच्या मध्ये सुद्धा इतके जबरदस्त चेंजेस आहेत की बस फॅमिली रिझल्ट आहे आमच्याकडे. आणि आज 3.5 वर्ष झाले की कंटिन्यू करतोय आणि शेवटच्या दिवसापर्यंत असं जोडीनं आणि गोडीनं असं कसं संतुलित आहार घेणार आहे आणि नक्कीच एनर्जी आणि फिट राहणार आहे. थँक्यू सो मच ऑर्गनायझेशन, थँक्यू सो मच माय ग्रेट कोच सर, थँक्यू सो मच मेंटॉर धर्मेंद्र जावटे सर, ऑल सिस्टम ऑल ग्रेट कोचेस आणि सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्व फिटनेस प्रेमींच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तुम्ही भरभरून शुभेच्छा दिल्या.